हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, तुम्ही सर्वजण ज्या गोष्टीची वाट बघत होता की DMER ची एक्झाम डेट कधी डिक्लेअर होईल, तर त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। DMER ची एक्झाम डेट जी आहे तुमची ती डिक्लेअर झालेली आहे आणि ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये DMER भरतीसाठी जे काही डिफरंट वॅकन्सी आहेत, जसं की औषध निर्माता असेल, आहार तज्ञ असेल किंवा समाजसेवा अधीक्षक असेल किंवा लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल, तर या सर्वांसाठी नवीन फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे। याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो फास्ट ट्रॅक पद्धतीने लवकरात लवकर कव्हर केला जातो। तुम्हाला ई बुक पण प्रोव्हाइड केले जाणार आहे, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाणार आहे। ही रिव्हिजन बॅच असणार आहे आणि लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। आणि सध्या ऑफर सुरू आहे। ही जी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे ती तुम्ही 999 म्हणजे 1000 रुपयांमध्ये परचेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी बघा, आता तुमची एक्झाम आहे त्याच्यामुळे 1 मंथसाठी असणार आहे। तर या रिगार्डिंग आपण आता DMER ची एक्झाम कधी असणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघूया। तर बघा, DMER म्हणजे आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती परीक्षा 2025। तर वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालय गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त सेवेने जी काही सरळ सेवेने पद भरण्यासाठी परीक्षा जी आहे 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रांवरती दिनांक 18 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर म्हणजे 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये ही जी एक्झाम आहे ती 3 शिफ्ट मध्ये म्हणजे 3 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी इन्फॉर्मेशन DMER ने डिक्लेअर केलेली आहे। म्हणजे तुम्ही जे विचारत होता एक्झाम कधी होईल, तर 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान तुमची 3 शिफ्ट मध्ये एक्झाम जी आहे ती होणार आहे, हे DMER ने डिक्लेअर केलेलं आहे। त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांना परीक्षेचा दिनांक, ठिकाण, वेळ याबाबतची सविस्तर माहिती प्रवेश पत्र म्हणजे तुमचे हॉल तिकीट जे असणार आहे त्याच्यावरती तुमचा एक्झामचा दिनांक म्हणजे डेट काय असणार आहे, त्याच्यानंतर त्याचा वेळ आणि ठिकाण जे आहे ते डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ते तुमच्या हॉल तिकीट वरती प्रोव्हाइड केलं जाणार आहे। त्यासाठी तुम्ही DMER ची जी लिंक आहे ती चेक करत राहणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर बघा, सदरचे प्रवेश पत्र आणि परीक्षार्थींच्या लॉग इन ID वरती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच परीक्षार्थींनी SMS आणि ईमेल द्वारे हे देखील कळवण्यात येणार आहे। म्हणजे अजून तरी तुमचं हॉल तिकीट जे आहे ते आलेलं नाहीये, ते डिक्लेअर करण्यासाठी त्यांनी सांगितले की ते जेव्हा डिक्लेअर होईल त्या कालावधीमध्ये तुम्हाला तसा मेल पण येणार आहे, मेसेज पण येणार आहे। ठीक आहे, तर हॉल तिकीट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जर आमच्यापर्यंत पोहोचली तर ती तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येणार आहे। आणि सध्या ही गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की DMER ची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे आणि तुमचे हॉल तिकीट आणि जे काही बाकीचे इन्फॉर्मेशन आहे ती आणखी काही डिक्लेअर झालेली नाहीये। ती एक्झामच्या आधी जी आहे ती डिक्लेअर होणार आहे, त्यासाठी तुम्हाला लिंक चेक करत राहायचं आहे आणि लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाणार। त्यानंतर बघा, अकॅडमीमध्ये फास्ट ट्रॅक ह्या DMER च्याच एक्झामसाठी लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट किंवा फार्मासिस्ट असेल या सर्वांसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि यामध्ये जर अजून पण तुम्हाला एक्झाममध्ये कॉन्फिडन्स वाटत नसेल, आता एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे पण तुम्हाला आणखी कॉन्फिडंट फील होत नसेल, तर तुम्ही ही बॅच डेफिनेटली जॉईन करू शकताय। याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे फास्ट रिवाइज केला जाणार आहे, तुम्हाला प्रॉपरली गाईडन्स प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत। तर ही बॅच जी आहे ती 999 रुपीजमध्ये अवेलेबल आहे। तर ज्यांना कोणाला आणखी पण डाऊट आहेत किंवा ज्यांना कोणाला असं वाटतंय की आणखी कॉन्फिडन्स बिल्डअप नाही झालेला आहे, ते स्टुडंट्स ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकतायत आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती। आणि बघा, या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते पोहोचवले जातात। त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।